सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अखिल भारतीय संत समितीची कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। बैठकीमध्ये गोहत्या बंदी कायदा लागू करण्याचा ठराव देखील करण्यात आलेला आहे। राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी देखील या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती साधू संतांची राहण्याची व्यवस्था करण्याचा ठराव देखील या बैठकीत मांडण्यात आला आहे। जी आपली परंपरा आहे, शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सूर्य आदी परंपरेमध्ये काही ना काही मतमतांतर मतभेद आहे, पण अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून ही पहल करण्यात आली आणि हा सर्व मतभेद नष्ट करून 127 संप्रदाय याच्यामध्ये सामील करून ही महामेरू म्हणून काम करत आहेत। आणि या संत समितीची आज नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही संतांची, साधूंची बैठक होत आहे, धर्माचार्यांची बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने 4-5 मागण्या आम्ही सरकारपुढे मांडणार आहोत, असं ठराव आता करण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण राजने। किरण, नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक होते, कोणकोणते ठराव या बैठकीमध्ये आतापर्यंत मांडण्यात आले? प्रथमेश, खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संत संमेलनाच्या माध्यमातून काही ठराव करण्यात आलेले आहे आणि ज्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर गोहत्येच्या संदर्भामध्ये जो कायदा आहे तो कठोर करून त्या सगळ्या संबंधी कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी देखील यामध्ये केली जाते। दुसऱ्या बाजूला जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं या धर्मांच्या संदर्भामध्ये जी काही वक्तव्य केली जाते, ज्यावरनं वाद निर्माण होतात, अशा सगळ्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये बंदी घालावी अशा स्वरूपाची मागणी केली जात आहे। दुसऱ्या बाजूला जे प्राधिकरण करण्यात आलेलं आहे त्या प्राधिकरणामध्ये देखील सगळ्या आखाड्यांच्या महंतांना त्यामध्ये स्थान द्यावं अशा स्वरूपाची मागणी देखील यावेळेला करण्यात आलेली आहे आणि सगळे ठराव जे आहेत ते शासनापुढे मांडले जातील अशा स्वरूपाची भूमिका या सगळ्या महंतांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये या महंतांचे जे ठराव आहे त्याकडे शासन कशा पद्धतीने बघतं, नेमकी काय कारवाई करतं हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।